नमस्कार, मी संदीप दराडे. बोलापुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये राजकारण तापलंय. विधानसभेच्या निवडणुका अगदी महिना दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत. म्हणून सगळीकडे राजकारणाची चर्चा सुरू आहे. बोलापुढारीने एक नवीन उपक्रम हाती घेतलाय. कोण होणार अकोल्याचा पुढारी? या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही सावरगाव पाट या गावामध्ये आलेलो आहोत. या गावामध्ये सर्वसामान्य मतदारांकडून आम्ही जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनामध्ये नक्की कोण पुढारी आहे. राज्य आणि देश पातळीवरील राजकारणाच्या बाबत त्यांच्या मनामध्ये काय भावना आहेत. चला तर आपण जाणून घेऊया लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत. आपण पहिलं इथं बसले यांच्याकडनं पहिलं जाणून घेऊ, यांना काही प्रश्न विचारू. यांच्याकडनं पहिलं जाणून घेऊ. नमस्कार, काय नाव तुमचं? मदन जाधव. मदन जाधव. बरं, आता या महाराष्ट्रामध्ये निवडणुका लागतात विधानसभेच्या. वातावरण बनलेलं आहे. अकोल्यातही वातावरण निर्माण झालं आहे. काय वाटतं, लोक शरद पवारांच्या मागे जातील का अजित पवारांच्या मागे जातील? 100% शरद पवारांचे. शरद पवार साहेबांच्या हो. मागे जातील. का बरं जातील शरद पवार? शेवटी तो माणूस म्हणजे व्यक्तिमत्व जरा वेगळे. बर. एक अपेक्षा आहे नाही का, म्हणजे अपेक्षा म्हणण्यापेक्षा तो माणूस मुरब्बी राजकारणी. बर. नाही का, माझं सुद्धा वैयक्तिक मत आहे का आपण पवार साहेबांच्या पाठीमागे असावं. नक्कीच. हो, 100%. शेतकऱ्यांच्या बाबतीत काय व्यथा आहे इथं सावरगाव मध्ये? काय प्रश्न? शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे आता का शेतकऱ्याचा विषय जर बघता तर शेतकऱ्याचे आता तसे भयानक खाली. आपल्या शेतीमालाला बाजार कधी असतो? ज्यावेळेस इलेक्शन लागतं त्याच वेळेस बाजार भाव भेटतो. इतर समजा 5 वर्ष कोणी लक्षच दिलं नाही शेतकऱ्यांनी. समजा आजच्या परिस्थिती, आज सगळ्या मालांना बाजार आहे, तो कधी इलेक्शन आल्यानंतर बाजार भेटतो. मग इतर वेळेस का बरं बाजार नसतो? नाही, बरं, शेतकऱ्यांच्या त्या व्यथा तुम्ही सांगितल्या. सावरगावच्या लोकांच्या आरोग्याचा काय प्रश्न आहे? आरोग्याचं- इतर काय प्रश्न? आरोग्याच्या विषयी तर गावातले म्हणजे आता कसं आहे, ते तर प्रत्येक माणसाची ती परिस्थिती नाही का, म्हणजे आरोग्याच्या विषयी जर पाहिलं तर मला वाटतं आमच्या गावात तशी परिस्थिती नाही का. सरकारी दवाखान्यात उपचार मिळतात तुम्हाला? नाही, सरकारी दवाखान्यात असे आता हे उपकेंद्र असल्यामुळे ज्या काही सुविधा आहेत त्या आपल्याला शक्यतो समसरपूर किंवा दवाखाना तिथंच उपलब्ध आहे. बरं. असं. डॉक्टर किरण लामटे जे आपले आमदार आहेत, ते म्हणताय मी मोठ्या प्रमाणावर निधी आणलाय, विकास केलेला आहे. तुमच्या गावामध्ये काय विकास झाला? विकास काय आता रस्ते सोडून काय, रस्त्याची परिस्थिती कधी, रस्ते आता इलेक्शन आले तेव्हा रस्त्यांचं काम चालू आहे. बरोबर. व्यक्तिगत काय तुमच्या परिवाराला काय आधार मिळाला? नाही, काही नाही, काहीच नाही. काहीच. बरं, आता ही सगळी मंडळी म्हणते उभं राहायचं. विद्यमान आमदार डॉक्टर किरण लामटे आहेत. त्यानंतर आपण बघतोय शरद पवार गटाकडून अमित भांगरे तयारी करतात. वैभव पिचडांचे काही प्रयत्न चालू आहेत. दुसऱ्या बाजूला मधुकरराव तळपडे, सतीश भांगरे आहेत, मारुती मेंगाळे. काय वाटतं, कोण राहील पुढचा पुढारी अकोल्याचा? माझं वैयक्तिक मत आहे, अमित भांगरेंना आपण निवडून द्यायला पाहिजे. नवीन चेहरा भेटल आणि तालुक्याच्या दृष्टिकोनातून आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. ठीक आहे. तुमचं काय नाव? विठ्ठल विठ्ठल नाही. बरं, काय वाटतं, आता यांना प्रश्न विचारला त्यानुसार तुमचं काय मत आहे महाराष्ट्राच्या राजकारणावर? त्यांचं एक नंबर बोललोय. नाही, शेतकऱ्यांच्या बाबतीत काय आहे? शेतकऱ्यांचं काय जाम झालंय. शेतकरी काय दुधाला भाव आहे? दुधाला काय भाव आहे? 30 रुपये 29 रुपये बाजार आहे. काय बाजार आहे? पाण्याची बॉटल 20 रुपयाला आहे. 20 रुपयाला. आणि लाडकी बहीण दिली, त्या बाबतीत काय मत आहे? ते काय लाडकी बहिणीचं काय घेऊन बसा तुम्ही? ते काय 2 महिने चालेल, 3 महिने चालेल, बाकी दुसरं काय झालं? इलेक्शन झालं, संपलं सगळं. तुम्हाला काय पाहिजे? काय? तुम्हाला काय पाहिजे? आम्हाला नाही पाहिजे, आम्हाला भाव पाहिजे. शेतीला भाव पाहिजे. शेतीला भाव पाहिजे. आम्ही भाव पाहिजे. हा, आम्ही आपल्याला कांद्याला, दुधाला, सोयाबीनला हा त्याला भाव पाहिजे. भाव पाहिजे आम्हाला. लाडकी बहीण नको. लाडकी बहीण कशाला पाहिजे? नक्कीच. चला पुढे आपण जाणून घेऊया पुढील प्रतिक्रिया. आपल्या समोर काही तरुण आहेत. तरुणच खरा बदल घडवणारे. आपण तरुणांकडे जाणून घेऊया. काय नाव तुमचं? अंकुश ने अंकुश नाही. परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय, आता मीडियामध्ये मला जास्त काही सांगण्याची गरज नाही. विधानसभेचं निवडणूक सुरू होते. आता तालुक्यात राज्यात वातावरण आहे. काय वाटतं, लोक शरद पवारांच्या मागे राहतील का अजित पवारांच्या मागे राहतील? शरद पवारांच्या मागे. शरद पवारांच्या मागे. 100% सावरगावचाच नाही, अकोले तालुक्याचा, संगमनेर तालुक्याचा आज जेवढं हिंडतोय मी, बरं. तर 100% शरद पवार गटाला खूप मोठा पाठिंबा भेटणार आहे. खूप मोठा पाठिंबा. खूप मोठा पाठिंबा. तुम्ही एक उत्कृष्ट शेतकरी आम्ही ऐकून आहोत तुमच्या बाबतीत. काय शेतकऱ्याची परिस्थिती आहे? खूप वाईट परिस्थिती सर. इतकी वाईट परिस्थिती आहे, म्हणजे आज सरकारने असं केलंय, आता 3, 5, 8, 5 परत 2 रुपये कमी केले आणि 7 रुपये अनुदान केले. बरं. समजा अनुदानात 2 रुपये वाढ केली, पण आज प्रत्यक्षात जे दूध जाऊ राहिले, आज बरं. आम्हाला 2 रुपये जागेवरती इथं घट आहे. ते अनुदान 1 महिन्याने येणार आहे, पण चालू चलनात आज 2 रुपये आमचे लगेच कमी झाले. इथून मागची परिस्थिती, आज उत्पादक आहे समोर बसलेले, यांचं 150-200 लिटर दूध चालू आहे. हा 100-150 लिटर दूध घालतोय. मी स्वतः 200-250 लिटर दूध घालतोय. इतकी वाईट परिस्थिती, म्हणजे फक्त खाद्य सुटत आहे बस, याच्यापेक्षा व्यतिरिक्त आम्हाला 1 रुपया शिल्लक. विद्यमान आमदार तर म्हणताय की खूप मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे तालुक्यात.
तुम्ही तर मग म्हणताय की शेतकऱ्यांना काय आता भेटलं 2000 माझ्या माहितीनुसार 12 पासून मी सावरगाव मधून 4 व्हीलर गाडी घेऊन येणं संगमनेर ठिकाणी जातो, एक छोटा व्यवसाय करतो. तर आजही ज्या घाटातून मी जातो तो रोड तसाच आहे आणि 14 वर्षापूर्वी तसाच होता आणि आजही ती परिस्थिती तशीच आहे. कॉन्ट्रॅक्टर येत आहे, साईड पट्ट्या भरतायत, त्याच्यात कुठल्या प्रकारच्या साईड पट्ट्या भरताय, किती कुठं सावरगाव भरताय, गावात नाही विकास झाला का लोकांना? काय विकास आता मग मला तर काही कुठं दिसला नाही अजून दिसला नाही. विकास. बरं, आता इतके सारे उमेदवार उभे राहत आहे. डॉक्टर किरण लामटे, अमित भांगरे, सतीश भांगरे, मधुकर तळपडे, मारुती मेंगाळे, वैभव पिचडे. काय वाटतं जनता कोणाला कौल देईल? आम्ही तर ठाम मत केलेलं आहे, अमित भांगरेंच्या मागे उभं राहायचं आणि अमित भांगरेला बहुमताने विजय करायचा. काय नाव तुमचं? वैभव सहाने. काय करता? शेतकरी. शेतकरी. बरं, काय शेतकऱ्यांची परिस्थिती? शेतकऱ्यांची थोडी बिकट परिस्थिती झालेली आहे आता. आता लाडकी बहीण दिली ना तुम्हाला? लाडकी बहिणी पण मग आता 1500 रुपये आले, पण 1500 रुपये नंतर आता सरकार सगळ्यांच्या किमती वाढू राहिली. बरं. म्हणजे ते आता 1500 रुपये ऐवजी आपल्याला 3000 खर्च होणार आहे. अशी उलट हे परिस्थिती. महाराष्ट्र तोट्यामध्ये जाऊ राहिले 1500 रुपये देऊन. बरं. म्हणजे कर्जबाजारीवर 1500 भागत राहिले. नाही का तुमच्या घरातलं सगळं? 1500 कस काय भागन? आता आपल्या किराणा बाजाराला बाजार वाढत चालले ना आता. हा. पण नंतर नंतर परिस्थिती अवघड होईल. हो, मग शेतीमालाच्या भावाचं काय परिस्थिती? परिस्थिती अशी आहे का, आज आहे बाजार पण उद्या बाजार नाही राहत. मग हे कांद्याचं 1500 काय रुपये आहे? कांद्याला दुधाला तुम्हाला भाव नाही मिळते का? कांद्याला आहे ना बाजार आता. हम्म. पण इथून मागची परिस्थिती कशी होती? आता माल नाही का तुमच्याकडे कांदा? नाही, आता नाही काहीच. आता काय वाटतं तुम्हाला, काय केलं पाहिजे शासनाने? शासनाने आपल्याला आहे ना, शासनाने आहे ना काही कडधान्य यांच्यावरती आहे ना हमी भाव दिला पाहिजे. आता जनता कुणाच्या मागे राहील? शरद पवार का अजित पवार? जनता राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारच्या मागे राहील आणि शरद पवारच्या मागे राहील. पण दोघांच्या? आमचा अकोला तालुका हा फक्त शरद पवारांच्याच मागे राहील. शरद पवारांच्याच मागे. बरं, हे सध्या बाकी भाऊ, तरुण आहेत. परिस्थिती आज अशी आहे इथं तुम्हाला सांगतो. हा. तुम्ही आता ज्यांच्याशी बोलले वैभव सहाने यांचं नाव आहे, हा. यांचं डेली 150 लिटर दूध आहे, 150 लिटर दूध आहे. बरोबर. 150 लिटर दूध आहे. आज 10 रुपयांनी 28 रुपये 5 याच पाठीमागच्या सरकारच्या काळात आम्ही 38 रुपयाचे 37 रुपयाच्या स्लिप आहे आमच्याकडे, आम्ही दूध घातलेले. हा. आज डेली या माणसाचं समजा डेली 10 लिटर 10 रुपयांनी जर कॅल्क्युलेशन केलं तर 1500 रुपयाचं डेली नुकसान आहे, रोजचं नुकसान. रोजचं नुकसान आहे. महिन्याचं 45,000. महिन्याचं 45,000 रुपये नुकसान आहे. आज त्याच्या घरात समजा एक आई असेल, त्याचं जर लग्न नाही झालेलं अजून, त्याच्या आईला समजा तुम्ही 1,500 रुपये देताय, पण त्याचं महिन्याचं 45,000 रुपये आज फक्त त्याचं एकट्याचं नुकसान आहे. अशी काही उत्पादक आहे इथं. वर्षाला 5 लाख रुपये तोटा. 5 लाख रुपये तोटा आहे आणि तुम्ही 1500 रुपयांनी किती देणार वर्षाला? किती देणार? बरोबर. 15,000 रुपये देणार किंवा 17,000 17,500 18,000 रुपये देणार. बरोबर. त्याच्यापेक्षा वेगळं काय देणार आहे? काही देऊ शकत. हमी भाव नाहीये कुठल्या माला. कॅल्क्युलेशन महत्वाचं. हे कॅल्क्युलेशन म्हणजे सरकारकडे शेतकऱ्याच्या दृष्टीने कुठल्या योजना नाही. खाद्याची वगैरे काय परिस्थिती? खाद्याची परिस्थिती आज अशी आहे की 1730 रुपयाला खाद्याची गोणी आहे, खाद्याची गुण. 1730 रुपयाला. आणि आणि पशुवैद्यकीय उपचार मिळत आहे तुम्हाला? पशुवैद्यकीमध्ये काही उपचार नाही, इकडे सुविधाच नाही काही. मग मेडिसिन कुठे घेतात तुम्ही? मेडिसिन आम्ही संगमनेरला आणायला जातो. हा. संगम इथं अवेलेबल होता, पण जे पाहिजे ते जेवढे स्टँडर्ड पाहिजे, ज्या पाहिजे त्या क्वालिटीची औषधं अवेलेबल नाही होते. डॉक्टर आम्हाला बाहेरनं सरकारी मधून काय मिळतं? सरकारी मधून काहीच नाही भेटत. काहीच नाही. सरकारी मधून कुठली योजना नाही. काही आम्हाला बाहेरच्या डॉक्टरांचे सल्ले घेऊन, आता आम्ही कधी कधी पंजाबच्या डॉक्टरांचे सल्ले घेतो. बापरे. त्या सल्ल्यानुसार ते कुठलं सिमेंट वापरायचं, कुठल्या एबीएस नाही, क्रॉसला आता कुठलं भरायचं, सरकारमधनं बियाणं नाही मिळते तुम्हाला? काहीच किंवा नाही, काहीच नाही. औषधं, उपचार आम्ही काही? 2-3 वेळा कॉन्टॅक्ट केला होता कृषी अधिकाऱ्यांना, पण कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स नाही भाऊ. सॅम्पल पीस येतात बियाण्याचे, सोयाबीन झालं त्या काळात सॅम्पल पीस येतात मकाचे. आमच्यापर्यंत काय कुठल्या सावरगावात तर कुठलाही शेतकरी सांगू शकत नाही दूध का. उत्पादकांच्या बाबतीत पूर्ण निराशाजनक काम आहे पण. सगळ्या दूध उत्पादक झालं, सर्वसामान्य शेतकरी झालं, सगळ्यांबद्दल आपण 100% नाराज या सरकारवरती. या शेटची इकडे घ्या. बोलूया शेट घ्या. आपण. नमस्कार. नमस्कार नमस्कार. तुम्ही तुमचं नाव सांगा पहिलं मला. ज्ञानदेव सहाने. ज्ञानदेव सहाने. शेतकरी आहे तुम्ही? हो. बरं. काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची? शेतकऱ्याला सध्या काहीच नाही, यावर्षी एकदम लॉस केला शेतकरी. ते शेतकऱ्याला पहिली कर्जमाफी करणं गरजेचं आहे. विधानसभेची निवडणूक आहे पुढच्या 2 महिन्यामध्ये. मग जनता शरद पवारांच्या मागे राहील की अजित पवारांच्या मागे राहील? शरद पवार. शरद पवारांच्या मागे हो. राहील. का बरं? हे गद्दार आहे सगळी. हे गद्दारांना लोक मत देणार नाही, साऱ्या महाराष्ट्रात त्याला डावलणार गद्दारांना, महाराष्ट्र जावं. सगळ्या महाराष्ट्रात. आमच्या तिथे एकही मत नाही भेटलं. हे काही म्हणत नाही. सत्य बोलतो आम्ही, तुम्हाला सांगतो. बरं. नाही, आता लाडकी बहीण दिली नाही. लाडक्या बहिणीचा काहीच उपयोग नाही. ते पैसे घेणार लोक, मजा करणार आणि मत इकडे देणार शरद पवारला. बरं. असं होणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, यांना लोकांना दिशाभूल करण्यासाठी यांनी ही लाडकी बहीण दिली. लाडकी बहीण दिली. लोकांना कर्जमाफीची गरज होती, कर्जमाफी करणं गरजेचं होतं, त्याने ती लाडकी बहीण दिली. तिचा काहीच उपयोग होणार नाही आणि मत भेटणारच नाही. म्हणजे इथंच नाही, कुठंच भेटणार नाही. बरं. महाराष्ट्रामध्ये जो मोठमोठा दिग्गज पडणार यावेळेस.
अकोल्याची परिस्थितीच्या बाबतीत काय वाटतं अकोल्याच्या परिस्थितीमध्ये ही जे अमित भांगरे शरद पवार गटातून जो उभा राहील हा. तो निवडून येईल. कोणालाही तिकीट दिलं तरी तोच निवडून येणार. पण विद्यमान आमदार म्हणताय मी विकास केलाय खूप. विकास त्यांनी केलाय, चांगला माणूस आहे, परंतु ते गद्दारी झाल्यामुळे ते मत भेटणार नाही. गद्दारीमुळे? गद्दारीमुळे नाही भेटणार. या गद्दारीचा महाराष्ट्रावर मोठा परिणाम होणार आहे जिथे गद्दारी झाली. हा. कारण महाराष्ट्राची जनता ही शिवाजी महाराजांचे हे त्यामुळे ते त्या लोकांना गद्दारी मान्यच नाही. गद्दारीमुळे ते सगळेच्या सगळे सीट पडणार आहे आणि विधानसभेवर निर्विवाद बहुमत यांचं येणार आहे आघाडीचं. आघाडीचं. आघाडी येऊ शकत नाही दुसरा. बरं आता हे एक शेतकरी आहे आमच्या जवळ. हा बोल. काय नाव आहे तुमचं? लक्ष्मण साहनी. बरं दादा मला सांगा शेतकऱ्यांच्या बाबतीत काय प्रश्न आहे? तुम्ही शेतकरी आहे. शेतकरी काय शेतकरी बुडून टाकले तुम्ही. शेतकरी बुडून टाकले. मग काय केले? बरं शेतकऱ्याला ठेवलंच काय तुम्ही? मग महागाई झाली का नाही झाली? झाले ना, महागाईमुळेच तर गेले शेतकरी आखे बुडाले. मग घरातलं आता साहित्य वगैरे 1500 येत नाही का सगळं तुम्हाला? 1500 कोणाला भेटायच्यात? बायकोला भेटायच्यात. बरं आणि बायको काय दाखवची कोणाला रुपया? दाखवीत नाही. हा, आता दुधाचे पैसे येत असतील ना? दुधाचे काय कोणत्या गाय पिळीच्या? हा. लोकांच्या गाय पिळ्या जात्या काय? बरं 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 काय वाटतं राज्यामध्ये आज निवडणूक सुरू होत राज्यात आहे? निवडणूक अशी आहे बरं तर मला फक्त शरद पवार महत्वाचं आहे. फक्त शरद पवार. हा, आणि तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे? तालुक्यात मधुकर पिचड. मधुकर रोपीच. हा, बरं तुम्ही त्यांच्या मागे हा. राहणार. बरं बरं का बरं त्यांच्या मागे राहणार? राहणारच आहे. उमेदवारी कुणाला भेटेल काय वाटतं उमेदवारी भेटणार नाही तुम्हाला. तुम्हाला? म्हणजे आता आम्ही काय उभे राहणार आहे का? नाही तुम्ही उभे राहा नाही तर नका राहू, बरं बरं पण शरद पवारची साईड धरणार म्हणजे धरणार. धरणार. हा. आणि कामं तर खूप झाले. सावरगावमध्ये काय कामं झाले? हा, सावरगावच कामच काय केले? ते रस्ते फुटून गेले आखे. कोणी काम केले? बरं. पहा ना आमच्या साईडला रस्त्याने जाऊन पहा, रस्ता आहे सोयीचा चालायला. फुटून गेले. पहा ना तुम्ही, चला महासंघ आता चला पाहिजे आमदार तर. साहेब म्हणताय की मी 2,500-3,000 कोटी रुपये आणले. तुम्ही म्हणता काहीच झालं नाही म्हणजे आता. अहो काच काय इड सभा मंडप बांधाय पैसे देण्याचं का ते काय आलंय? आता हे अख्खा मंदिराचं काम मीच केलंय. बर. नाही ते पोर आखे सांगतील. बर. पार काळसाच्या शेंड्यापर्यंत जाऊन पाण्याचं पाणी मारले. पण तुम्ही शरद पवारांच्या बाजूने राहणार निवडणुकीत? हा, मंडळी बसलेली आहे, आपण त्यांच्यावर बोलूया. काका काय नाव तुमचं? उत्तम नाही. उत्तम नाही. हा. बर शेती करता काय करता? काय नाही रिटायर्ड आहे. बरं आता महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक आले. हा. इलेक्शन चालू होत आहे आता सगळीकडे त्याचं वातावरण आहे. काय वाटतं काय होईल आता विधानसभेची निवडणूक? हा बरं काय सांगते काय त्याच्यातली आयडिया नाही. लोक शरद पवारांच्या बाजूने राहतील, अजित पवारांच्या की बीजेपीच्या? काय वाटतं तुम्हाला कुठून राहतील? बहुतेक आघाडी आघाडीच्या बाजूने राहतील, शरद पवारांच्या बाजूने लोक राहतील. तालुक्यामध्ये काय वाटतं तुम्हाला काय होईल? तालुक्यात तसंच तालुक्यात तसंच. इथं काही ज्येष्ठ मंडळी, चला जाणून घेऊ आपण. बरीच मंडळी तर बसली आहे. ज्येष्ठ माणसे, अनुभवी माणसे. काका नमस्कार. रामकृष्ण रामकृष्ण. विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये सुरू झालेल्या आहे. 1-1.5 महिन्यावर विधानसभा आहे आता. काय वाटतं काय परिस्थिती राहील? परिस्थिती आपल्या तालुक्याची वाटत शरद पवार शिवाय नाही कोणी. शरद हा पवारांच्या शरद पवार. शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहे तुमच्या सावरगाव मध्ये? काय शेतकरी मेले, काहीच नाही राहिले शेतकरी, लागू पण हा काहीच नाही. काय उत्पन्न सोयाबीन सडून गेल्या, हा. भाजीपाल्याला भाव नाही बरं. आणि ते सडून गेलं, काहीच राहिलं नाही. काहीच राहील. हा काहीच नाही राहिलं. पण शेतकरी आता युती सरकारकडनं भारतीय जनता पार्टी, अजित पवार गट आणि शिंदे म्हणते आम्ही खूप विकास केलाय. ज्यांनी विकास केला कुठं त्यांचा केला, कोण शेतकऱ्याचा विकास झाला काही? त्यांचा झाला, त्यांचं स्वतःच वैयक्तिक. त्यांचा वैयक्तिक झाला. हा शेतकऱ्याचा विकास झाला त्यांचा. काय नाव काका तुमचं? चंद्रभान लक्ष्मण. काय आता बाबांनी सांगितलं काय परिस्थिती? बाबांनी सांगितलं तेच बरोबर आहे सगळं. बरं. हा. काय जनता कुणाच्या बाजूने राहील? जनता काँग्रेसच्या बाजूला, राष्ट्रवादीच्या बाजूला राहील. राष्ट्रवादीच्या बाजूने. आता हे बरेच उमेदवार उभे राहत आहे. जर किती राहिले तर त्यांनाच मत विद्यमान आमदार आहे डॉक्टर किरण लामटे, अमित भांगरे, नाही वैभव त्यांना- पिचडे, त्यांना नाही, मधुकर तळपडे. एवढे सतीश मत नाही भांगरे. पडणार दुसऱ्यांना. कुणाच्या बाजूने जनता राहील काय वाटतं? जनता राष्ट्रवादी का? राष्ट्रवादी. कोण? शरद पवार, अजित शरद पवार? शरद पवार. शरद पवारांच्या बाजूने. काय परिस्थिती आहे काय सध्या तुमची? ते बोलले तेच बरोबर हा? आहे. बरोबर आहे. बरोबर आहे परिस्थिती.
काय तुम्ही शेतकरी, काय व्यथा आहे तुमच्या शेतकऱ्यांच्या? शेतकऱ्यांच्या व्यथा खूप अवघड आहे, पण काय आता मीडियावाले म्हणून तुम्ही करतात, पण बाहेर तुम्ही कुठं लांबून देतात काय असं दाखवत नाही, आता काय दुधाची आता वगैरे काय दुधाचे आता परिस्थिती? काल 2 रुपये बाजार पाडे 7 परत रुपये. वाढली बा. हा खाद्याची काय परिस्थिती आहे? खाद्य आहे 1800 रुपये गोण. 1800 रुपये कोणी होईल. आणि दूध झाले सरकारी 1800. पशुवैद्यकीयमध्ये उपचार मिळतोय तुम्हाला? काही नाही. आहे का? काही नाही भेटत. काहीच नाही. त्यांचे डॉक्टर वगैरे येणं काही? डॉक्टर येतात पण आपण बोलावले तर येतील ना. आपण बोलत तर कोणी बोलतच नाही. समजा गावच्या लोकांनी नाही, विचार केला मेडिसिन पाहिजे. वगैरे तुम्ही विकत कुठे घेता? मेडिसिन मेडिकल मध्ये घेतो, प्रायव्हेट घेता? प्रायव्हेट घेतो. शेतकऱ्याची काय परिस्थिती? शेतकऱ्याची लय अवघड आहे. दुधाचा चांगला विचार केला तर एक खाद्याची कोण 1800 रुपये आणि दूध 27-28 रुपये लिटर आहे. काही ते 3, 5, 8, 5 ला आहे. ते पडत आहे 22-25 रुपये लिटर. 22-25 आणि मग शेतकऱ्याला लागत आहे 30 रुपये त्या गायला 1 लिटर दूध काढायला खर्च आहे. 27 रुपये भेटत आहे. 3 रुपये का 4 रुपये तोट्यामध्ये शेतकरी. काय आहे शेतकऱ्याकडे? काही सगळे माल संपून गेलेत. सरकार फक्त खुर्च्यांसाठीच पळत आहे, बाकी काय पळत आहे? बरोबर. इथं आपल्याबरोबर नाना आहेत. नाना नमस्कार. नमस्कार, बोला. नाना, काय आता विधानसभेची रंगत सुरू झाली, तालीम राज्यामध्ये 1.5-2 महिन्यावर इलेक्शन आले, काय वाटतं तुम्हाला? काय वाटायचं काही इथं काय आहे दिसायला सगळा अंधार आहे सध्या. बरं. या अंधारामध्ये लोकांनी कुणीकडे जावं अशी परिस्थिती तयार करून ठेवली या बीजेपी वाल्यांनी. बरं. आणि आज शेतकऱ्यांचं कोणत्याही मालाला भाव नाही. जोपर्यंत हमी भाव मिळत नाही तोपर्यंत माझं स्वतःचं मत आहे तर कोणत्याही सरकार येऊन काही याचा फायदा नाही. नाही, आता ही जी राज्यामध्ये तोडफोड झाली, हम्म. पक्ष फोडले गेले, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकेच्या पुढे निवडणुका नाही राज्यामध्ये, काय याचे परिणाम काय असतील? याचे परिणाम आता जनतेने यांना परत यांच्या जागेवर बसवण्याची दुसरा काहीच पर्याय नाही. लोकसभेला काय झालं? लोकसभेला आता झालं ते शेवटी शरद पवारकडेच लोक गेले. एक जाणता राजा म्हणून त्याच्याकडे लोक बघण्याचे दृष्टिकोन जरी वेगळा असला तरी सर्व त्याच्या हातात नाही. केंद्र आहे ना, बरोबर. देणं घेणं ज्याच्या हातामध्ये तो ते केंद्र आहे या देशाचं. केंद्र तुम्हाला काही देईल तेव्हा तुम्ही लोकांना द्याल ना. तिथं त्याही अडचणी त्या तयार राहतात. साधं जीएसटीचं जे काही त्यांचं जीएसटी कापली जाते पडता तो सुद्धा महाराष्ट्राला परत वेळेवर मिळत नाही. त्याच्यामुळे यांनी प्रगती कशी करायची यांच्या पुढे ही एक आडकाठीची. आणि आज शेतकरी कोणत्याही जोपर्यंत शेतकऱ्यांना हमी बाजार मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या पोरांचे लग्न होती नाही. आणि आज जे महिला आहे ना, महिलांची परिस्थिती अशी आहे की महिला बोलतात आम्हाला नोकरीवाले नका देऊ पण आमच्या मालाला शेतीमालाला हमी भाव द्या, म्हणजे आम्हाला शेतकऱ्यांचे मुलं चालतील. लाडकी बहीण दिली? लाडकी बहीण ही का करताय? फक्त त्यांच्या मतदाना करताय. ही लाडकी बहीण चालणार नाही. लाडकी बहीण नाही, ही रडकी बहीण आहे. हा, ही रडकी बहीण आहे, पैशासाठी रडती फक्त. हा? लाडक्या दाजीच्या खिशात तांबडा नाहीये. हा, हे फक्त काहीतरी दाखवायचे दात, हे दाखवायचे दात वेगळे आणि बघायचे वेगळे आहेत. अशी परिस्थिती आहे प्रत्येकात. आता तुम्ही आमच्या जर राजकारणाच्या बाबतीत आता मला तालुक्याच्या राजकारणामध्ये आता हे पिचड तिकडून ती कोलाट उड्या मारायचं राजकारण हे अकोले तालुक्यात चालू आहे. हा इकडं आला का तो तिकडं, तो तिकडं आला का फक्त यांची चमडी वाचवायची कामं चालू केलेली आहेत. या पिचडला काही कारण होतं का तिकडं? 40 वर्ष ह्या राष्ट्रवादीमध्ये एवढा पोचला डोंगळ्यासारखा बाजाटून गेला, याला काही कमी दिलं का शरद पवारनी? इथं शरद पवारला टोपी टावेल देता आला नाही त्याला साधा अकोले तालुक्याच्या कारखान्याच्या टायमाला. आणि आता परत उडी मारून तो तिकडे गेलाय बीजेपी. का करता गेलाय? याला ईडी लागू नये म्हणूनच गेलेत हे लोक सगळे. आणि आज हे जरी उद्या तुम्हाला सांगतो, उद्या ह्या एकनाथ शिंदेला आहे ना, एकनाथ शिंदेला परत रिक्षावर जावं लागत काय अशी परिस्थिती तयार होणार आहे उद्या. तालुक्यात काय कोणाच्या बाजूने कौल वाटतो आमदार? आजची परिस्थिती आहे तर पिचडला तर लोक स्वीकारणार नाही ना, हा कोळा तर स्वीकारणारच नाही. आणि आम्ही पिचडच काही त्याचा बाप आला तरी स्वीकारणार नाही. कारण परिस्थिती अशी आहे, हे शेतकऱ्यांना पहिला मार्ग जर नेत असेल तो हा पिचड आहे. कसा? या तालुक्याचं पाणी 3 वेळा बंद केलं त्यांनी, 2 वेळा मासे पकडले त्यांनी. काय शेतकऱ्यांसाठी याच्याकडे धोरण आहे? आम्ही तर मानलं हे फोडलं, ते केलं आणि हा पाणी राखून कशासाठी ठेवतो? मासे घालायला, मासे ठेवायला. तालुक्यामध्ये आता मोठा विकास झाला असं बोललं. विकास काहीच नाही झाला. या 3-4 सध्याची परिस्थिती अशी आहे का सध्या अजितदादांनी थोडीशी उचल खाल्यामुळं या लांब त्याला निधी दिलाय आणि फक्त गावोगाव रस्ते चालू झालेत. बाकी काय विकास झाला या भागाचा? अहो, शमशेरपूरला तुम्ही या लाडक्या बहिणीच्या रडक्या बहिणीनं सेंट्रल बँकेमध्ये
जागा नाही लोकांना. ज्यांना पैसे काढायचे त्यांना तिथं पैसे काढता येईल अशी परिस्थिती. एवढे पात्रतेचे त्यांनी दुसरी एक राष्ट्रीय बँक नाही द्यायला पाहिजे का? शमशेरपूरला बँकेची गरज नाहीये का? आणि इकडच्या नेत्यांना हे काही दिसत नाही का? का फक्त मला तिकीट मिळालं पाहिजे, मीच आमदार झालो पाहिजे, मीच खासदार झालो पाहिजे, गरिबांच्या पोरांना नाही का? प्रश्नाशी काय घेणं देणं? काही घेणं देणं नाही. काय घेणं देणं सांगा ना तुम्ही मला. बरं, ठीक. इथे काही आहे आणखी तरुण आपल्या जवळ बसले तर आपण यांच्यावर बोलूया. तुमचं नाव सांगा. अमोल सहाने. अमोल भाऊ, काय परिस्थिती आहे राज्यात? आता ही सगळी उलथापालथ झाली, पक्ष फोडले गेले, लोकसभा इलेक्शन झालंय, आता विधानसभा लागलेली आहे. काय विचार आहे तुमचे या सगळ्या घडामोडींच्यावर? राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीने जी पक्ष फोडायचा कार्यक्रम केला बर. यावर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चीड आहे लोकांमध्ये. लोकसभेला लोकांनी याचा राग व्यक्त केला आणि याचा परिणाम भाजपला भोगावा लागला. तालुक्याच्या विकासाच्या काय तुमचं म्हणणे? कारण आता अकोल्यामध्ये तर बस स्टँड आणि बाजारदाराचं काम नक्कीच झालंय, पण ग्रामीण भागाची काय परिस्थिती आहे तुमच्या गावाकडं? काय आज जर तालुक्याचा विचार केला तर एक मोठ्या प्रमाणात घोषणांचा पाऊस पडलेला दिसतो. बरं. काही प्रमाणात लांबटेंनी कामं केलेली आहेत. आजही जर आपण ग्रामीण भागातल्या रस्त्यांचा विचार केला तर आमच्या आढळ विभागातील रस्ता, तो रस्ता मंजूर आहे म्हणतात, काम चालू झाले म्हणतात, पण अजून तो प्रत्यक्षात काय उतरला नाही. मोठ्या प्रमाणात लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो. आजही आमच्या सावरगावच्या जवळच इथं एक पॉइंट आहे, तिथं 4 ते 5 जणांचा अपघात घडला. काल रात्रीच एक टाकर इथं जोडपं होतं, तिथं ते पडलं. म्हणजे जीवावर बेतलेले लोकांच्या. आणि ठेकेदारांना संपर्क केला, आमदारांना केला, PWDशी संपर्क साधला. अक्षरशः इतके रगेल अधिकारी आहे, दखल घ्यायला तयार नाही. आमच्या गावच्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्यांना पर्सनली संपर्क केला, त्यांना विनंती केली की साहेब तुम्ही काहीतरी करा तिथं दुरुस्ती. अक्षरशः लोकांना त्याचा खूप त्रास होतोय, लोक जखमी झालीत. तर ते शेळके म्हणून कोणतरी अधिकारी आहे, इंजिनियर PWDचे, अहो ते फोन घ्यायला तयार नाही आणि दखलच घेत नाही. म्हणजे कुठंतरी या आमदारांचं या गोष्टींवर वचक पाहिजे असं आमचं मत आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आणि या जर गोष्टींवर तुमचा वचक नसेल अधिकाऱ्यांवर, सर्वसामान्य लोकांना जर त्रास सहन करावा लागत असेल तर निश्चित हे योग्य नाही आहे. आणि अशा पद्धतीने जर कामं चालणार असतील, अधिकारी वागणार असतील तर जनता निश्चित येणाऱ्या विधानसभेत त्याचा विचार करेल. शेतकरी म्हणून काय म्हणणं आहे तुमचं? शेतकरी अक्षरशः रडकुंडला आलेले आहे. या राज्यामध्ये नव्हे देशामध्ये सर्वत्र शेतकऱ्यांची अतिशय हाल चालू आहे. प्रचंड प्रमाणात पाऊस पडला, सोयाबीन सडून गेली. एक थोडासा आधार दूध धंद्याचा होता, दुधालाही बाजारभाव नव्हते, खाद्याचे बाजार उच्चांकी पातळी गाठली. शेतकऱ्यांना अक्षरशः शेण सुद्धा शिल्लक राहत नाही, अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आहे. आता राज्यामध्ये एका बाजूला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, दुसऱ्या बाजूला उद्धव साहेब ठाकरे, शरद पवार आणि आपले हे नाना पटोले, बाळासाहेब थोरात. काय जनता कुणाच्या बाजूने राहील? मला तर असं वाटतंय, म्हणजे जनतेच्या ज्या प्रतिक्रिया येतात ते जनता निश्चितप्रमाणे महाविकास आघाडीला भरभरून साथ देईल. तालुक्यामध्ये आता अनेक जण उभे राहत आहे. विद्यमान आमदार डॉक्टर किरण लामटे, आपले अमित भांगरे, वैभव पिचडे, मधुकरराव तळपडे, सतीश भांगरे, मारुती मेंगार. काय वाटतं जनता कुणाच्या बाजूने कौल? जनतेनं ठरवलेलं आहे यावेळेला शरद पवार साहेबांच्या पाठीमागे उभं राहायचं. लोकसभेलाही त्याचं चित्र बघायला मिळालं आणि निश्चितप्रमाणे या पुढील काळात विधानसभेला सुद्धा निश्चितप्रमाणे शरदचंद्र पवार पक्षाच्या बाजूने जनता कौल देईल. बरं, इथं अगदी बाबा आहेत, जुने अनुभवी आहेत. अगदी किती वय आहे आता? 84 वय. म्हणजे पिचड साहेबांची एवढं वय आहे, शरद पवारांनी एवढं. बरं बरं बरं. जुनं राजकारण बघितलं असेल तुम्ही, जर राजकारणात नसाल. बघितलंय ना? काय शेतकरी म्हणून काय वाटतं तुम्हाला, काय परिस्थिती आहे? नाही, शेतकऱ्यांचे पहिला पुन्हा हालच हालच आहे. सरकार लक्ष नाही देत? नाही, काही न देतं, काही नाही असं नाही देत. बरं बरं. काय सुविधांपासून, आता तुम्ही वय आहे तुमचं, दवाखान्यात आजारी झाले, काय सावरगाव मध्ये सरकारी दवाखान्यात काय आहे, उपचार मिळत आहे? नाही, आहे दवाखाना पण तिला जात नाही कुणी जात नाही. म्हणजे लई हुशार नाही. जनावर आहे घरी? हा आहे जनावर. काय जनावरांना उपचार मिळत आहे का सरकारी दवाखान्यात? काय दिसते नाही तसे. नाही दिसते. दुधाला भाव? दुधाला बाबा 28 आलाय, मागून 2 रुपये वाढवल्यात. मागून 2 रुपये वाढवल्यात, म्हणजे 35 कराय. नाही, आता जुनं राजकारण होतं आणि आताचं राजकारण, आता हे जे राज्यामध्ये बदल झाले, काय वाटतं जुनं बरं होतं का आताचं बरं आहे? आता नाही, जुनं एक कोचनी होतं,
पण आता लई चलबिचल आता लय चलबिचल आता एक वचनी नाही राहिलं. नाही जुन्या माणसाचा सन्मान होतोय का आता हा? जुन्या माणसाचा आदर केला जातो का आता राजकारण नाही आदर केला जातो. केला जातो बरं काय वाटतं आता लोक शरद पवारांच्या बाजूने राहतील का अजित पवारांच्या बाजूने राहतील अकोला तर लोकांचं काय मत सांगते लोकांचं मत सांगते काय नाव सांगा तुमचं? मला काही बोलता येणार नाही. नाही का मी काही बोलू शकत नाही. राज्यामध्ये जे झालं हा. शरद पवारांचा पक्ष फोडला उद्धव हा. ठाकरेंचा पक्ष फोडला लोकसभा इलेक्शन हा. झालं आणि लाडकी बहीण योजना दिली आता हे सगळे विषय झाले आहेत बीजेपीने केलंय तुम्हाला काय वाटतं हे सगळे चुकीचे विषय केले बीजेपी एकच हा खरा विषय नाही खूप विकास झालाय म्हणतात काहीच नाही कशाचा विकास झालाय मग जनता कुणाच्या बाजूने जनता आज काँग्रेसच्या आणि शरद पवारच्या बाजूने शिवसेनेच्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती अहो शेतकऱ्यांची एवढी बिकट परिस्थिती आहे ना का बार म्हणजे अशी हीच विचारायचं शेतकऱ्या कुठलीच बाजू मांडेल नाही आणि कुठलंच काही नाही दुधाला एक तर बाजार नाही या पिकांना बाजार नाही या नुकसान झाल्या भरपाई झाली त्याचं काहीच नाही कुठं ते 40 रुपये का 30 रुपये गुंठ्यानं दिले ते कोणाला दिले कोणाला आले नाही म्हणजे याच्यात काय या दिसत सावरगावमध्ये काय कामं झाले आता आमदार साहेबांचं म्हणणं आहे की हा. तालुक्यामध्ये 2,500 कोटी आले हा. आणि मोठ्या प्रमाणावर विकास झाला तुमच्या सावरगावमध्ये काय विकास झाला काहीच विकास होईल दिसत नाही हं. काय झालं अहो तिथे तर खड्डा पाडे त्याच्यात लोक मरायवर झाली ते नाही बुजलं तर काय विकास आता अकोल्यामध्ये हा. विद्यमान आमदार डॉक्टर किरण लांबे हा माजी आमदार वैभव पिचडे हा. अमित हा. भांगरे मधुकरराव तळपडे हा. सतीश भांगरे मारुती मेंगळ असे बरं. अनेक जण इच्छुक हा आहेत. हाय हाय बरोबर आहे तर काय वाटतं काय होईल जनता कोणाच्या मागे राहील जनता आहे ना या उद्धव ठाकरे हं. शरद पवार आणि आपल्या काँग्रेस या त्यांच्या मागे. तिघांच्याच मागे आहे. त्यांचा कोणता उमेदवार असला ना तोच निवडून येणार आहे बाकी लाडकी बहिणीचे पैसे द्या नाही तर काचे द्या पैसे घेऊन लोक त्यांना मतदान करणार नाही आणि त्यांना म्हणा पैसे देऊ नका इकडे शेतकऱ्यांच्या याला काहीतरी विकास करा मालाला भाव द्या. मालाला भाव द्या कमी भाव द्या. दुधाला भाव द्या अहो दुधाचे बाजार 2 रुपयानं कमी अनुदान 7 रुपये द्या तर अनुदानाचा रुपया नाही रुपयाने खात्यावर खात्यावर काहीच नाही कशाला देतात ते त्याच्यापेक्षा 3 रुपये बाजार अनुदान 7 देण्यापेक्षा 3 रुपये बाजार वाढून दे ना वाढून द्या बरोबर सरळ सगळ्या दुधाला याचा निकष लाव त्याचा निकष लाव शेतकरी मरतील का कायचे निकष लाव त्याचे द्यायचे नाही म्हणून हे निकष कशाला हे थापा देतात नाही त्याच्यापेक्षा देऊच नका ना हाय असती तर राहू द्या कशाला हे सरकार एवढं हे करते शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा विचार झाला पाहिजे शेतकरी आज एकदम खलास झालाय बरं काहीच राहिलं नाही शेतकऱ्यात एक तर पावसानं नुकसानी एकूण तिकून माल आलाय त्याला बाजार नाही काय करणार शेतकरी काय करणार खाद्याचे बाजार वाढेल औषधांचे बाजार वाढेल सगळ्यांचे बाजार वाढत नाही दुधाचे काय नाही जनावरांना पशुवैद्यकीय. कुठं काचे पशुवैद्यकीच नाही इडत कोण उपचार करी आणि कुठं कोणी आणि शेतकरी आजारी झाले त्याचे उपचाराचे त्याचे उपचाराचे खाजगी दवाखाने खाजगी दवाखाने. हा मग काही ते मरतील का घरात गुतून आयुष्यमान दिले सांग ना ते मोदी काय? 5 लाखाचं कार्ड फेकून देतात ते दवाखान्यात गेले आयुष्यमान येऊन गेले होते 4-5 जण मोदीचे ते मोदीचं फेकून दिले ते कार्ड मोदीच्या पैशाने तिकडे मारा म्हणतात म्हणजे पेशंट घेईना एकंदरीत अपेक्षा आहे शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव पाहिजे. सोयाबीन असेल कांदा कशा असेल, असू द्या असेल. हा त्याला मी म्हणतोय त्यांनी हे फुकट वाटण्यापेक्षा ना शेतमालाला दूधमाला बाजार दिले ना शेतकऱ्याला दुसरं काहीच नाही लाडकी बहीण नको. काची लाडकी बहीण जाऊ द्या चुलीत का आला ती लाडकी बहीण का ठीक आहे. असे स्वतःच्या बहिणी कोणी सांभाळली आणि लाडक्या बहिणी सांभाळली निघाली नाही हा हा तरी त्याने विचार करा एवढे मोठाले मतदान करणार एवढे मंत्री आहे मोठाले तुम्ही तुमच्या बहिणी का पाहिले का आजपर्यंत म्हणा का आलाय गावच्या बहिणी गोळा करत्या हे चुकीचं आहे सगळं तुम्ही शेतकऱ्याला बाजार द्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करू नका बिल माफ करू नका सगळे शेतकरी भरतील फक्त तुम्ही हमी भाव द्या योग्य बाजार द्या मिटला विषय का ना तुम्ही अनुदान द्या त्यातून काला काय करताय उलटे शेतकरी तुम्हाला कर्ज देईल इथं काही महिला आहेत आपल्या जवळ आपण त्यांच्याकडनं थोडं जाणून घेऊ ताई लाडक्या बहिणीच्या बाबतीत विचारणार आहे लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ झाला तुम्हाला हो झाला झाला काय वाटतं लाडकी बहीण महत्वाची का शेतीला भाव महत्वाचा शेतीला भाव महत्वाचा तुमच्या घरामध्ये काय आहे शेतीमध्ये सोयाबीन आहे मका आहे बरं मग काय तुम्हाला शेतीला भाव पाहिजे का लाडकी बहीण पाहिजे काय पाहिजे ताई शेतीला भाव पाहिजे शेतीला भाव पाहिजे हो. 1500 रुपयात भागत नाही का तुमचं काय कस काय भागेल त्यापेक्षा शेतीला भाव पाहिजे ना लाडकी बहीण नको नको मावशी काय काय आता काय आता? काय आरोग्याच्या सुविधा वगैरे मिळत आहे काय परिस्थिती काय चाललंय काय नाही आम्हाला पेन्शन ती कमी आहे बरं लाडकी बहीण लाडकी बहीण आलीच नाही आलीच नाही भेटलेच नाही खाते भेटेलच नाही अजून ते तर म्हणा सगळ्यांना दिले नाही ना आम्हाला मागून केलं पण ते आलंच नाही अजून 1 रुपया नाही आला तुम्हाला खात्यावर काही नाही आलेच नाही अजून शासनाकडे काय अपेक्षा तुम्हाला काय सुविधा दिल्या पाहिजे तुम्हाला
काय आमच्या शेती मालाला बाजार पाहिजे, दुधाला दुधाला बाजार पाहिजे ना. हा ना? मग काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची? शेतकऱ्याचं काय माल केला तर त्याला बाजार राहते नाही. बहिणीची काळजी नाही घेत का शासन? मग आता काय तेवढ्यात काय होतं, आणि ते आम्हाला भेटले नाही ना. भेटले नाही. हम्म. चला, इथं तर आज आपण सावरगाव मधील सर्व शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य नागरिक मतदारांच्या भावना समजून घेतलेल्या आहे. विधानसभेच्या बाबत त्यांनी त्यांच्या अतिशय बोलक्या अशा प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेल्या आहे. तर आपण बघूया आता इलेक्शन काय रंगतमध्ये जात आहे आणि लोक नक्की इलेक्शनला कुठल्या पद्धतीने मतदान करताय. चला जाऊया पुढच्या गावात. कोण होणार अकोल्याचा पुढारी ही मालिका घेऊन. धन्यवाद. रामकृष्ण हरी.